सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आजचे हे जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये जवळपास 150 जो क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आहे. हा जवळपास 2023चा पेपर सेट आहे, 2022चा पेपर सेट आहे, जे 23 जानेवारी 2023ला पेपर झालेला आहे. हे जो पेपर सेट आहे तो मुख्य पेपर सेट आपण घेतलेला आहे. जो मुख्य म्हणजे जे प्रश्नपत्रिका जे 4थ्या क्रमांकाची येते ते प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे. त्यामध्ये जवळपास अर्थशास्त्राचे 150 प्रश्न विचारलेले आहेत. याचा फायदा आपल्या एक्झामसाठी 2025च्या एक्झामसाठी आपल्याला नक्कीच होते. तर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत तर हे तुम्ही बघू शकता आणि आपण त्याला आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिला इथं प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची खालीलपैकी 2 प्रमुख कार्य कोणते? म्हणजे IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालीलपैकी 2 प्रमुख कार्य इथं विचारलेले आहे. तर आपण जे कार्य आहे ते वाचू की सदस्य देशांच्या विनिमय दरांचे नियंत्रण करणे, सदस्य देशांना परकीय चलन अपुरे पडल्यास आंतरराष्ट्रीय रोखता उपलब्ध करून देणे, अविकसित सदस्य देशांना पायाभूत सुविधा विकासासाठी मदत करणे आणि सदस्य राष्ट्रातील भाववाढ प्रत्यक्षपणे नियंत्रणात ठेवणे. त्यापैकी हे जे सगळे कार्य आहे पण हे जे प्रमुख कार्य आहे त्याने विचारलेलं आहे. त्याचे जे उत्तर आहे ते बघा की सदस्य देशांना विनिमय दराचे नियंत्रण करणे आणि सदस्य देशांना परकीय चलन अपुरे पडल्यास रोखता उपलब्ध करून देणे हे त्याचं मेन कार्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? जसं मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे प्राथमिक कार्य आहे आणि मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुय्यम कार्य आहे. तर कोणते बरोबर आहे की अ बरोबर, ब बरोबर की अ आणि ब बरोबर की वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही? तर बघा, फक्त ए जे आहे ते बरोबर आहे की जसं मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे प्राथमिक कार्य आहे, हे साधन पैशाचे दुय्यम कार्य असू शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण तिसरा पाहणार आहोत की चलनवाढीतील अंतर संज्ञेचा केन्सच्या मते खालीलपैकी कोणता अर्थ आहे? तर जे लेखक आहेत केन्स, त्या केन्सचा इथं जी व्याख्या आहे ती व्याख्या जवळपास विचारलेली आहे की चलनवाढीतील अंतर या संज्ञेचा केन्सच्या मते काय अर्थ आहे? तर बघा, अपेक्षित खर्च आणि उपलब्ध उत्पादन यामधील अंतर म्हणजे काय? चलनवाढीतील अंतर. प्रश्न जे आहे ते रिपीट होऊ शकते. प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. प्रश्नामधून आपल्याला माहिती मिळू शकते, जे आपल्याला माहिती नाही त्याबद्दलचं ज्ञानसुद्धा मिळू शकते. त्यामुळे प्रश्न पाहणे, प्रश्नांचा अभ्यास करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक आपण 4था पाहतो की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान जे आहे ते खरे नाही? तर बघा, पहिल्या टप्प्यात उच्च जन्मदर हे उच्च मृत्यू दरांशी जोडले जातात, ते हे बरोबर आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतात, हेही बरोबर आहे. आणि पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर अतिशय कमी असतो, तेही बरोबर आहे. पण इथे जे सांगितलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यात जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी होतात, हे अगदी काय चुकीचं आहे. तर प्रश्न क्रमांक आपण 5वा पाहणार आहोत की भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जसं प्रश्न क्रमांक 5वा काय सांगते की निर्वाह शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नात कमी आकडा प्राप्त होतो, तर हे काय आहे? अगदी बरोबर आहे. आणि आपल्याला इथे बरोबरच विचारलेलं आहे, त्यामुळे हे आपलं जे प्रश्न क्रमांक 4था आहे ते आपण अबरोबर म्हणू. त्यानंतर वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वासाठी आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो, हे चुकीचं आहे. आणि काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो, हे दोन्ही काय अगदी चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक आपण 6वा पाहणार आहोत. युनिट 1 आणि युनिट 2 आपल्याला जोडायला लावायचे आहे. तर प्रश्न क्रमांक 6वा बघा, प्रोफेसर रॉबिन्स, त्यानंतर एक युनिटमध्ये प्रोफेसर रॉबिन्स, ॲडम्स, त्यानंतर श्रीमती हिकस आणि प्रोफेसर डॉल्टन यांचे जे उत्पादन खर्च, त्यानंतर अनुदाने, क्रय मूल्य, प्रशासन खर्च, सामाजिक खर्च आणि विकासात्मक कार्यावरील खर्च. तर प्रोफेसर रॉबिन्स हे काय आहे? उत्पादक खर्च आणि उत्पादक खर्च याबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर प्रोफेसर ॲडम्स यांनी विकासात्मक कार्यावरील खर्च आणि संरक्षणावर खर्च सांगितलेले आहे, त्यांच्या खर्चाची संकल्पना दिलेली आहे. श्रीमती हिकस यांनी प्रशासन खर्च आणि सामाजिक खर्च आणि डाल्टन यांनी काय केलेलं आहे? अनुदाने आणि क्रय मूल्य. तर याचं जे उत्तर आहे ते पहिल्या क्रमांकाचं येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 7वा पाहणार आहोत की एकूण देशांतर्गत उत्पादन GDP आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन GNP यामधील फरक खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होतो? प्रश्न क्रमांक 7वा, एकूण देशांतर्गत GDP आणि
GNP यामधला जो फरक आहे तो आपल्याला कोणत्या विधानामध्ये आपल्याला सांगून येते ते बघा. GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. तर हे काय आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे. त्यानंतर भारत सरकारच्या 2020 आणि 21च्या अर्थसंकल्पनामध्ये, तर अर्थसंकल्पना ही 20 आणि 21 विचारलं असेल तर आता 24 आणि 23 बद्दल आपल्याला विचारू शकते. ठीक आहे. तर भारत सरकारच्या 2020 आणि 21च्या अर्थसंकल्पनामध्ये तर सामाजिक सेवा आणि क्षेत्रावरील खर्चाचा महसुली खर्चातील वाटा सर्वाधिक आहे. तर हे चुकीचं आहे. आणि सर्व म्हणजे आर्थिक सेवावरील खर्चांचा जो भांडवली खर्चातील वाटा आहे तो सर्वाधिक आहे. हे काय आपलं बरोबर आहे. त्यामुळे फक्त विधान हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपण 9 पाहणार आहोत की लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यातील संबंधासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जसं लोकसंख्या वाढ ही भूमी श्रम प्रमाणामध्ये घडवून आर्थिक विकासात खीळ घालते आणि लोकसंख्या वाढीचे भांडवल निर्मितीवरील प्रतिकूल परिणामामुळे आर्थिक विकासात चालना देते. तर कोणते वाक्य हे बरोबर आहे? तर बघा फक्त ए जे आहे ते बरोबर आहे की लोकसंख्या वाढ ही भूमी श्रम प्रमाणामध्ये काय करते, घट घडवून आर्थिक विकासात काय करते, खीळ करते. पण लोकसंख्या वाढ भांडवल निर्मितीवरील प्रतिकूल परिणामामुळे आर्थिक विकासात चालना मिळते ते अगदी काय चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 10 आपल्याला WTO बद्दल विचारलेलं आहे. कोणते विधान जे आहे ते बरोबर आहे. तर बघा WTO आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेदभावांच्या वागणुकीच्या उच्चाटनासाठी कार्य करते. तर ते बरोबर आहे. आणि WTO आपल्या सदस्य देशांना दीर्घकालीन विकासात्मक अर्थसहाय्य पुरवते. तर हे दीर्घकालीन, तर हे चुकीचं आहे. आणि WTO संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी आहे. तर हे काय बरोबर आहे. त्यामुळे ए आणि सी काय बरोबर आहे. पैशाच्या चलन संख्या मान सिद्धांत त्याबद्दल कोणतं विधान हे बरोबर आहे. पैशाच्या संख्येतील बदलांच्या प्रमाणात पैशांच्या मूल्यामध्ये होणारे बदल स्पष्ट करतो. हे बरोबर आहे. डेव्हिड रिकार्डोच्या पैशाची खरेदी शक्ती या पुस्तकामध्ये सिद्धांताला संख्यात्मक रूप प्राप्त झालेले आहे. हे विधान काय चुकीचं आहे. त्यामुळे याचं जे उत्तर आपलं येते ते 1 येते. त्यानंतर हे प्रश्न क्रमांक 12 बघा. प्रोफेसर ओहलिन यांनी आंतरराष्ट्रीय भांडवली हालचालीसाठी कोणती कारणे सुचवली? जसं व्याजदरातील भिन्नता, कर नीती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची आवश्यकता. तर हे सर्व कारणे त्यांनी काय केलेली आहे, सुचवलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 13 पाहणार आहोत. भारतातील लिंगाधारित अर्थसंकल्पनाची स्थिती या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. तर बघा 2000 ते 2001च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये भारतात लिंगाधारित जे अर्थसंकल्पनाची गरज असल्याचा विशेष संदर्भ देण्यात आला होता. ते बरोबर आहे. लिंगाधारित अर्थसंकल्प आणि आर्थिक वर्गीकरण या संदर्भात सामान्य दृष्टिकोन सूचित करण्यासाठी डॉक्टर अशोक लाहिरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. तर ही काय बरोबर आहे. आणि भारतात अद्यापही लिंग आधारित अर्थसंकल्पनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. हे काय अगदी चूक आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांकाचं 13चं उत्तर आहे हे काय आहे, हे चूक आहे. आणि हे 2 काय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपण 14 बघूया. खालीलपैकी कोणते विधान उच्च शक्ती पैसा या संज्ञेचे वर्णन करते? उच्च शक्ती पैसा. तर बघा यात फक्त रोख रक्कम आणि चालू ठेवीचा समावेश होतो. हे चुकीचं आहे. हे चलन देशाच्या सरकारने जारी केलेले असते. तर हे चुकीचं आहे. हा अर्थसंकल्पातील पैशाचा असा भाग आहे ज्याला राखीव निधीचे समर्थन असते. तर हे काय अगदी बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 14चं हे उत्तर येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 15 पाहणार आहोत की श्री लकडावाला समितीने दारिद्र्य संदर्भातील अहवाल सरकारला कधी सादर केला होता? तर ते 1993ला केला होता. खालील विधाने कर आकारणीच्या संदर्भात आहे. ठीक आहे. आणि ते जे बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर कराचा अंतिम बोजा ज्या व्यक्तीवर पडतो, जी व्यक्ती कर भरते, अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कराचा बोजा आणि आघात एकच व्यक्ती अनुभवते. प्रत्यक्ष करामध्ये उच्च पातळीची लवचिकता असते आणि अप्रत्यक्ष करामधून मिळणाऱ्या महसुलाबाबत अनिश्चितता असते. तर बघा सी आणि डी, जसं प्रत्यक्ष करामध्ये उच्च पातळीची लवचिकता असते हे बरोबर आहे. आणि अप्रत्यक्ष करामधून मिळणाऱ्या महसुलाबाबत अनिश्चितता असते हे पण काय अगदी बरोबर आहे. आणि हे जे 2 वाक्य सांगितले आहेत ते आपले काय चुकीचे आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक आहे 17 की आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय आणि ही आर्थिक विकासाची व्याख्या कोणी मांडली? तर प्राध्यापक लेविन्स यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक आहे 18 पुढीलपैकी कोणते उदाहरण स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही? तर ABC हे काय आहे? हे जे भाग दिलेले आहेत ते नाही आहे. जसं कार निर्मितीसाठी वापरले टायरचे मूल्य, जुन्या वापरलेल्या पुस्तकांची विक्री मूल्य, हस्तांतरण देयके हे बिलकुलच नाही आहे. फक्त आहे काय मालमत्ता विक्री व्यवहार मध्यस्थाला दिलेली दलाली. पण हे मोजमापाचा भाग नाही, तर ABC हे भाग नाही. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते हे उत्तर येते. त्यानंतर आहे की राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या खालील संज्ञापैकी कोणती संज्ञा तीव्र क्रोनिक बेरोजगारी दर्शवते? तर दैनिक स्थिती बेरोजगारी, नित्यस्थिती बेरोजगारी, सद्यस्थिती बेरोजगारी की वरीलपैकी सर्व? तर बघा, नित्यस्थिती बेरोजगारी हे काय दर्शवते आपल्याला? की नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या खालील संज्ञापैकी तीव्र क्रोनिक बेरोजगारी दर्शवते. बाजार किमतीत स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि घटक खर्चात स्थूल देशांतर्गत उत्पादन यातील जे फरक आहे ते प्रामुख्याने रिकामी जागांमुळे होतो. तर कशामुळे होतो? अप्रत्यक्ष कर आणि अनुदान यामुळे होतो. प्रश्न क्रमांक आपण 21 पाहणार आहोत की आर्थिक विकास आणि मानव विकास यांच्यात जो फरक आहे हे मत कोणी मांडलेले आहे? तर बघा, प्रोफेसर मेहबूब उल हक यांनी मांडलेले आहे. खालीलपैकी कोणते समीकरण चलन संख्यामान सिद्धांतांच्या रोग शिल्लक दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते? तर M=KPR हे त्याचं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 23 आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या हेक्चर-ओहलीन सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना उत्पादन घटक विपुलता आणि उत्पादन घटक प्रधानता यांच्याद्वारे निर्धारित होते आणि काळाच्या ओघात उत्पादन घटक विपुलता आणि उत्पादन घटक प्रधानता यांच्यामध्ये बदल होणे शक्य नसते. तर कोणते विधान आपल्याला बरोबर आहे हे सांगायचं आहे? तर बघा, ए जे आहे ते आपलं काय बरोबर आहे की जसं आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना उत्पादन घटक विपुलता आणि उत्पादन घटक प्रधानता यांच्याद्वारे निर्धारित होते, पण काळाच्या ओघात उत्पादन घटक आणि विपुलता त्यानंतर उत्पादन घटक प्रधानता यांच्यामध्ये बदल होणे हे शक्य नसते. हे काय अगदी चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 24 घेऊ की तौलनिक खर्चाच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. त्यामागचं जे कारण आहे ते कारण विचारलेलं आहे की वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनात वेगवेगळे लाभ असतात, वेगवेगळ्या देशांत समान वस्तूंच्या उत्पादनात वेगवेगळे लाभ असतात की वेगवेगळ्या देशांना समान वस्तूंच्या उत्पादनामध्ये समान लाभ असतात. तर बघा, हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे की वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनात वेगवेगळे लाभ असते. तर हे तौलनातिक खर्चांच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो, त्यामागचं कारण आहे. दारिद्र्याच्या मोजमापांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती संज्ञा मानवी विकास अहवाल 2010 मध्ये मांडली गेलेली आहे? 2010 मधले जे कन्सेप्ट आहे संज्ञा मानवी विकास अहवाल ते विचारलेला आहे. तर बघा, दारिद्र्याचा जो बहुआयाम निर्देशांक आहे ते इथे सांगितलेला आहे 2010 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 24वा आपण प्रश्न पाहणार आहोत की खालील विधाने विचारात घ्या. ई श्रम हे सामाजिक सुरक्षा योजना भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचविण्यास चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे नाव आहे. ई श्रम हे 16-59 वयोगटासाठी आहे. तर कोणती वाक्य हे बरोबर आहे आपल्याला सांगायचं आहे? तर बघा, ए आणि 2 हे काय आहे? दोन्ही पण बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 घेऊ आपण की बाह्य सार्वजनिक कर्जाच्या बाबतीत उच्च कर्ज परतफेड बचत प्रमाणाचा अन्वयार्थ रिकामी जागा असा आहे की आंतरराष्ट्रीय भांडवल निर्मितीमध्ये घट, निर्यात उत्पादनामध्ये घट, अंतर्गत भांडवल निर्मितीमध्ये वाढ की निर्यात उत्पादनामध्ये वाढ? तर याचं जे उत्तर आहे की अंतर्गत भांडवल निर्मितीमध्ये घट. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान अगदी बरोबर आहेत हे विचारलेलं आहे की मानव विकास निर्देशांक अहवाल जागतिक पातळीवर 1990 पासून प्रकाशित होत आहे आणि सन 2095 मध्ये जागतिक पातळीवर प्रकाशित झालेले मानव विकास अहवाल लोकसंख्येतील लिंगभेदासंबंधात होता. तर जे 28चं आपलं उत्तर आहे ते बघा, ए आणि बी हे आपलं काय दोन्ही पण बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 29 घेणार. दारिद्र्याच्या मापनाच्या पद्धतीचे पुनर्वलोकन करण्यासाठी सन 2012 मध्ये नियोजन आयोगामार्फत स्थापन करण्यात आलेले तज्ज्ञ गटाचे जे अध्यक्ष आहे ते कोण होते? जसं डॉक्टर एस महेंद्रदेव, डॉक्टर एस तेंडुलकर, डॉक्टर सी रंगराजन की डॉक्टर YK अलग? तर दारिद्र्य मापनाच्या पद्धतीचे म्हटलेलं आहे, तर डॉक्टर सी रंगराजन हे त्याचं काय उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 30 पाहणार आहोत
की खालील विधाने विचारात घ्या की कृषी गणना 2015-16 नुसार महाराष्ट्र राज्याचे सरासरी वहिती क्षेत्र हे 1.34 हेक्टर होते आणि महाराष्ट्रात 2019-20 मध्ये फलोत्पादन पिकाखालील क्षेत्र 19.20 लाख हेक्टर होते. तर कोणते वाक्य बरोबर आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आपल्याला आयोगाने दिलेलं नाही आहे. पण प्रश्न कशा पद्धतीचे विचारला तर याची कन्सेप्ट आपल्याला जरूर यावरून कळते. खालीलपैकी कोणते विधान जे आहे ते चुकीचं विचारलेलं आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून औद्योगिक क्षेत्राची प्रगती वेगाने झालेली नाही ते अगदी चुकीचं आहे. त्यामुळे आपलं चुकीचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे ते अगदी काय बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 पैकी खालीलपैकी कोणते सहकाराचे मूलतत्व नाही? तर कोणते मूलतत्व नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. तर ऐच्छिक आणि खुले सभासत्व तर हे आहे, लोकशाही नियंत्रण हे पण आहे आणि सहकाराचे शिक्षण हे पण आहे. पण सभासदांना किंवा सभासदांचा ना आर्थिक सहभाग तर हे काय चुकीचं आहे. त्यामुळे तिसरे याचं उत्तर हे मूलतत्वे नाही असं आहे. प्रश्न क्रमांक आपण 33 पाहणार आहोत की सहकार अयशस्वी झाला आहे, मात्र सहकार यशस्वी झालाच पाहिजे हे विधान जे आहे ते रिकामी जागा यांनी केलं. तर कोणी केलेलं आहे? तर बघा, अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी 1954 यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने विशेष अनुदानित सार्वजनिक वितरण योजना कधी सुरू करण्यात आली? तर 1992 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. खालील कृषी अर्थशास्त्रांची जी व्याख्या आहे ती कोणी मांडली? जसं शेतीमध्ये संपत्ती मिळवण्याचा आणि खर्च करण्याच्या क्रियेमुळे जे संबंध निर्माण होतात त्यांचा अभ्यास कृषी अर्थशास्त्रात केला जातो. तर हे जे आहे ते हिबर्ट यांनी केलेलं आहे. भारतात सधन कृषी जिल्हा कार्यक्रम 1900 मध्ये तयार करण्यात आला. ठीक आहे. याचं उत्तर पण आयोगाने दिलेलं नाही. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत आपल्याला सांगायचं आहे की जागतिक पातळीवर आर्थिक सुधारणांना 1970 पासून सुरुवात झाली आणि भारताने जुलै 1991 पासून आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. तर वरीलपैकी जे बरोबर विधान आहे की ए आणि 2 आपले हे काय दोन्ही पण बरोबर आहे. त्यानंतर 38 बँकेद्वारे प्रायोजित केली जाते. प्रादेशिक ग्रामीण बँका किसान क्रेडिट कार्ड योजना राबवित नाहीत आणि नाबार्डने स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या अंमलबजावणीकरिता कार्यान्वित करण्याच्या सूचना प्रादेशिक ग्रामीण बँकांना जारी केलेल्या आहेत. तर कोणकोणते व्याख्या जे आहे ते बरोबर आहेत आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, ए आणि सी हे आपलं बरोबर आहे आणि जे प्रादेशिक ग्रामीण बँका किसान क्रेडिट कार्ड योजना राबवित नाहीत हे काय अगदी चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 39 सांगायचा आहे की आपल्याला जे म्हणजे कृषी क्रांतीविषयी जे आहे ते अगदी चांगलं एक्सप्लेन करून आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही प्लीज जाऊन बघू शकता. सुवर्ण क्रांती, पिवळी क्रांती, निळी क्रांती आणि हरित क्रांती. त्याची कृषी उत्पादन आहे त्याचे आपल्याला जोडायला व्हायचे आहे. तर बघा, सुवर्ण क्रांती म्हणजे फलोत्पादन, पिवळी क्रांती म्हणजे तेलबिया, निळी क्रांती म्हणजे मासे आणि हरित क्रांती म्हणजे पिकं. तर अशा प्रकारे तिसरं जे आहे त्याचं उत्तर येते. त्यानंतर 40वा प्रश्न आपण पाहणार आहोत की शेतकऱ्याला दीर्घ मुदतीचे कर्ज कोणती सहकारी बँक देते? तर बघा, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक हे तर देतेच. नागरी सहकारी बँक देते का? नाही देत. त्यानंतर प्राथमिक सहकारी कृषी हे पण देते. तर याचं जे उत्तर जे आहे ते तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 41वा पाहणार आहोत की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 5व्या पंचवार्षिक योजनापासून 6व्या पंचवार्षिक योजनेपासून फलोत्पादन व्यवसायाकडे सरकार विशेष लक्ष देते ते हे काय बरोबर आहे. त्यामुळे बी म्हणजे हे जे वाक्य आहे 41चं ते बी बरोबर आहे आणि हे जे पंचवार्षिक आहे हे काय चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की जसं 2021च्या कृषी अहवालानुसार भारताचे जे निव्वळ लागवड क्षेत्र आहे ते रिकामी जागा मिलियन हेक्टर नोंदवलेले आहे. तर 139.4 नोंदवलेले आहे. प्रश्न क्रमांक आपण 43वा पाहणार आहोत. महाराष्ट्रातील औद्योगिक धोरणे आणि त्यांची उद्दिष्ट खाली देण्यात आली. त्याच्या आपल्याला जी जोड्या आहेत त्या जोड्या लावायच्या आहेत. पंचतारांकित औद्योगिक संकुले स्थापित करणे. तर हे जे उद्दिष्ट होतं बघा 1995चे उद्दिष्ट होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शनी केंद्र स्थापित करणे. तर हे
2006चं उद्दिष्ट होतं. स्वयंरोजगारासाठी विशेष प्रयत्न करणे हे 1991चं औद्योगिक धोरण होतं आणि निर्यात प्रधान उद्योगांना आर्थिक महत्त्व देणे हे 1993चं महत्त्व होतं. त्यामुळे 43चं जे आपलं उत्तर येते ते दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर येते. रिकामी जागा येथे रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 NFSA अधिसूचित करण्यात आला. तर बघा 10 सप्टेंबर 2013ला हे अधिसूचित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 95 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा महाराष्ट्रातील शेती ही निसर्गावर जास्त अवलंबून आहे, अगदी बरोबर आहे. आणि अपुरे भांडवल ही महाराष्ट्रातील शेती उत्पादकता कमी असण्याचे कारण आहे, हे पण काय अगदी बरोबर आहे. त्यामुळे ए आणि बी आपलं हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा की खालीलपैकी कोणते सेंद्रिय शेतीचे जे फायदे आहे ते फायदे सांगितलेले आहे. तर शेतीतील उत्पादकता वाढवते आणि पर्यावरण संतुलन निर्माण करते, ते ए आणि बी आपले दोन्ही काय आहेत, अगदी बरोबर आहे. त्यानंतर 47वा प्रश्न आहे की रिकामी जागा रोजी मृदा आरोग्य पत्रिका योजनेचा प्रारंभ सुरतगड राजस्थान येथे करण्यात आला. तर 19 फेब्रुवारी 2015 हे त्याचं उत्तर आहे. रिकामी जागा हे जागतिकीकरणाचे दोष आहे. तर कोणतं दोष आहे तर बघा की आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढवते हे बरोबर आहे, तंत्रज्ञानाची उपलब्धता होते हे पण बरोबर आहे, विदेशी चलन साठ्यात वाढवते हे पण बरोबर आहे, पण कृषी क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होते हे चुकीचं आहे. सहकार्याची खालील व्याख्या कोणी मांडलेली आहे की जसं समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वइच्छेने चळवळीतील सहभागी होतात, त्यास सहकार असे म्हणतात. तर ही जी व्याख्या आहे ते VL मेहतानी यांनी मांडलेली आहे. आणि 50वा आपण प्रश्न पाहणार आहोत आता की रिकामी जागा ही नीती आयोगाची कर्तव्य आहेत. तर कोणती कर्तव्य आहे की सहकार आणि स्पर्धात्मक संबंधाची निर्मिती, राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिका राबवणे, विकेंद्रित नियोजन सुरू करणे आणि तज्ज्ञांचे जाळे तयार करणे, हे त्यांचे सगळे जे वरील योग्य म्हणजे सगळं काही योग्य आहे. त्यानंतर 51वा प्रश्न आहे की राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे नाव राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार करण्यात रिकामी जागामध्ये मान्यता देण्यात आली. तर कधी मान्यता देण्यात आलेली आहे बघा, तर नोव्हेंबर 2017ला मान्यता देण्यात आली. 52वा प्रश्न आहे की भारतातील सहकारी चळवळीचे जे दोष आहे ते दोष विचारले आहे की जसं निधीची कमतरता, ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत होते, खाजगी संस्थांची स्पर्धा आणि दोषयुक्त व्यवस्थापन आणि नेतृत्व. तर याच्यापैकी जे चळवळीचे दोष आहे ते दोष विचारले, त्यामुळे निधीची कमतरता, त्यानंतर खाजगी संस्थांची स्पर्धा आणि दोषयुक्त व्यवस्थापन नेतृत्व हे त्याचे काय दोष आहेत. पण ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत होते त्याचा दोष नाही. प्रश्न क्रमांक 53 पाहणार आहोत की केंद्र सरकारने बियाणे बँकेची स्थापना रिकामी जागेसाठी केली होती. तर बघा आकस्मिक कर्जांची पूर्तता करण्यासाठी बियाणे उपलब्ध करणे, बियाणांचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी मूलभूत सुविधा विकसित करणे आणि बियाणे खरेदीसाठी कर्जांचा पुरवठा करणे, शेतकऱ्यांना नवीन वाणांच्या बियाणांचा पुरवठा करणे. तर केंद्र सरकारने जे बियाणे स्थापन करणे ते रिकामी जागा यासाठी केली म्हणजे त्याचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्याला विचारलेले. तर बघा आकस्मिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बियाणे उपलब्ध करून देणे हे अगदी बरोबर आहे आणि बियाणांचे उत्पादन वितरण करण्यासाठी मूलभूत सुविधा विकसित करणे ते पण बरोबर आहे. पण बियाणे खरेदीसाठी कर्जाचा पुरवठा करणे आणि शेतकऱ्यांना नवीन वाणांच्या बियाणांचा पुरवठा करणे हे काय दोन्ही चुकीचं आहे. फक्त ए आणि बी हे उपलब्ध म्हणजे हे बरोबर आहेत. त्यामुळे आपलं ए आणि बी हे अगदी बरोबर येते. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. जसं ग्रामीण भागात उघड बेकारी जास्त असते आणि प्रचंड बेकारी शेती क्षेत्रात जास्त असते. तर कोणतं वाक्य आपल्याला बरोबर आहे आपलं हे सांगायचं आहे की जसं ए बरोबर, बी बरोबर. ठीक आहे, तर बघा ए आणि बी आपले हे दोन्ही काय बरोबर आहे की जसं ग्रामीण भागात उघड बेकारी जास्त असते आणि प्रचंड बेकारी ही शेती क्षेत्रात जास्त आढळते. त्यानंतरचा प्रश्न आपण 55वा पाहणार आहोत की 2016-17मध्ये तांदळाची उत्पादकता गव्हापेक्षा जास्त होती आणि 2016-17मध्ये तेलबियांची उत्पादकता ही डाळीपेक्षा जास्त होती. तर तुम्हाला अर्थशास्त्राचा जो व्हिडिओ येणार आहेत आपला त्यामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन करून मी सांगणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा कराल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर. कारण हे प्रश्न जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे, रिपीट होऊ शकतात आणि ही जी माहिती आहे ती माहिती असणंही खूप गरजेचं आहे. तो कोणते वाक्य बरोबर आहे आपल्याला सांगायचे आहे. तर बघा
जे 2016-17मध्ये तेलबियांची उत्पादकता डाळीपेक्षा जास्त होती, तर हे वाक्य काय आपलं अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने 2000 म्हणजे रिकामी जागा या दिवशी महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनची स्थापना केली. तर ते जे दिवस आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर बघा 29 जून 2002ला महाराष्ट्र राज्य, तर 29 जून 2002ला महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की रिकामी जागेसाठी भारतातील रिकामी जागा राज्यातून पेप्सी कंपनीने भारतात करार शेतीची सुरुवात केली. तर ते जे साल आणि कोणतं राज्य आहे आपल्याला सांगायचं आहे. तर 1927 साली आणि भारतातील राजस्थान राज्यातून पेप्सी कंपनीने भारतात आपल्या शेतीची सुरुवात केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊया. बघा नाबार्ड ही एक बँकेतर वित्त संस्था आहे, हे बरोबर आहे. आणि राष्ट्रीय गृहनिर्माण बँक ही एक बँकेतर वित्त संस्था आहे, हे काय बरोबर आहे. पण गृहनिर्माण वित्त कंपन्या बँकिंग वित्त संस्था हे काय अगदी चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या औद्योगिक क्षेत्रांचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये करण्यात आला. तर ते मिहान प्रकल्प, समृद्धी महामार्ग, दिघी बंदरकी, शेंद्रा बिडकीन. तर हे जे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये करण्यात आलं हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा दिघी बंदर आणि शेंद्रा बिटकॉइन याचा समावेश येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याला 60वा की खालील विधाने विचारात घ्या. जसं वाहतूक बबल्स म्हणजे बुडबुडे म्हणजे कोविड-19 म्हणजे कोविड-19 आपण म्हणतो त्याला की महामारीमुळे 2 शहरांमध्ये देशांतर्गत तात्पुरती रेल्वे वाहतूक व्यवस्था होय. आणि कोविड-19 महामारीमुळे 2 देशांदरम्यान वाहतूक बबल्स बुडबुडे ही तात्पुरती हवाई प्रवास व्यवस्था होय. तर कोणतं बरोबर आपल्याला सांगायचं आहे. तो बघा कोविड-19 महामारीमुळे 2 देशांतर्गत वाहतूक बबल्स, तर हे त्याचं बरोबर वाक्य आणि हे आपले काय चुकीचं आहे. तर खालील विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहे की जसं राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना 2 ही म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना घर बांधण्याकरिता राबविण्यात येते. आणि राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना हे 2 ही अंतर्गत प्रति घरकुल ₹1 खर्च निर्धारित करण्यात आला. तर कोणतं विधान बरोबर आहे. तर फक्त ब जे आहे ते अगदी बरोबर आहे की जसं राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना 2 अंतर्गत प्रतिकूल 1 लाख खर्च निर्धारित करण्यात येते आणि हे जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर बघा 62 आपण पाहणार आहोत की अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती भाववाढ रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक कोणते धोरण जे आहे ते राबवते. जसं स्वस्त पैशाचे धोरण, मुबलक पैशांच्या पुरवठ्याचे धोरण, व्याजाचे दर कमी करण्याचे धोरण की कडक पैशाचे धोरण. जसं कडक पैशाचे धोरण हे त्याचं उत्तर आहे की जसं चलन प्रवृत्ती म्हणजे भाववाढ रोखण्यासाठी काय करतो आपण कडक पैशाचे जे धोरण आहे ते वापरतो. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021 आणि 22 नुसार महाराष्ट्रातील वस्त्र उद्योग संकुले कोणत्या जिल्ह्यात जास्तीत जास्त आहेत व कोणत्या जिल्ह्यात आहेत. तर कोल्हापूर, पुणे, हिंगोली, धुळे. तर हे सगळ्यांमध्येच काय आहे वस्त्र उद्योग आहे. जसं कोल्हापूर, पुणे, हिंगोली सगळे त्याचं उत्तर येते. खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे. जसं 1991 ते 2016 या दरम्यान भारताची सेवांची निर्यात कमी झाली आणि 2016 ते 17मध्ये भारताच्या एकूण निर्यातील कृषी आणि संबंधित वस्तूंचा जो वाटा आहे तो 12.3% होता. तो कोणते वाक्याचे बरोबर आहेत आपल्याला सांगायचे आहे. तर बघा 2016-17मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत कृषी आणि संबंधित जो वस्तूंचा वाटा आहे तो 12.3% होता. हे बरोबर आहे. म्हणजे फक्त 3 हे आपलं काय बरोबर आहे आणि पहिलं जे आहे ते आपलं चुकीचं येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 65 पाहणार आहोत. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने रिकामी जागा अपारंपरिक मौद्रिक धोरणाची साधने जी आहे ते सादर केली. ते अपारंपरिक मौद्रिक धोरणाची साधने कोणकोणती आहेत बघा. दीर्घकालीन रेपो ऑपरेशन आणि लक्षित दीर्घकालीन रेपो ऑपरेशन हे दोनच काय पारंपरिक म्हणजे अपारंपरिक मौद्रिक धोरण आहेत. ठीक आहे म्हणजे हे 2. त्यानंतर आपल्याकडे प्रश्न आहे की केंद्र सरकारने मूलभूत क्षेत्रामध्ये खाजगी भागीदारी होण्यासाठी कोणती जी पावले आहे ते उचललेली आहे. खाजगी भागीदारी जसे सरकारने पायाभूत सुविधा वित्त कंपनीची स्थापना केली. त्यानंतर पायाभूत सुविधांवर करण्यात आलेल्या खर्चावर कर सुट्टी देण्यात आली. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्थापन झालेल्या कंपनीच्या लाभांशावर कर सूट देण्यात आली किंवा यापैकी नाही. तर बघा तर हे 303 काय आहेत अगदी बरोबर आहेत.
त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण, प्रश्न क्रमांक 67 की राजकोषीय पत्रांची जी मुदत आहे ती रिकामी जागा बघा 182 दिवसाची असते. पाईपलाईन 2020-2025 NIPचे जे मुख्य फायदे आहेत ते काय आहेत? संपूर्ण देशात पायाभूत सुविधांची निर्मिती ही त्याचे मुख्य फायदा आहे. त्यासोबतच रोजगार निर्मिती हेही त्याचं उत्तर आहे, म्हणजे 3रा क्रमांकाचं त्याचं उत्तर येते. त्यानंतरचा 69वा आपल्याकडे प्रश्न आहे की औद्योगिक धोरण 1956चे जे उद्दिष्ट आहे ते कोणकोणते आहे? जसं औद्योगिक वृद्धी दर गतिमान करणे, अवजड उद्योगांचा विकास करणे, खाजगी क्षेत्रांचा विकास करणे, सार्वजनिक क्षेत्रांचा विकास करणे. तर औद्योगिक वृद्धी दर गतिमान करणे, त्यानंतर अवजड उद्योगांचा विकास करणे, सार्वजनिक क्षेत्रांचा विकास करणे, पण खाजगी क्षेत्रांचा विकास करणे हे त्यांचं काय उद्दिष्ट नव्हतं. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या क्रियावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे ती रिकामी जागा यांच्यावर असते. तर कोणाकोणावर जबाबदारी दिलेली आहे? तर कंपनी व्यवहार मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, औद्योगिक विकास मंत्रालय, वित्त मंत्रालय हे त्याचे सर्व काय उत्तर येते. त्यानंतर 71वा प्रश्न पाहणार आहोत. 1966 मध्ये लघु उद्योगांची जी गुंतवणूक मर्यादा आहे ती कमी जागा करण्यात आली, तर किती करण्यात आलेली आहे? तर बघा 75 म्हणजे 7.5 लाख हे करण्यात आलेली आहे. राज्य आणि जलविद्युत केंद्र विचारलेलं आहे आपल्याला, कोणकोणते आहेत? आसाम जे आहे ते आहे जलविद्युत केंद्र उमरू. त्यानंतर केरळ शबरी, पंजाब कोटला आणि महाराष्ट्र पवना हे जलविद्युत केंद्र आहे. तर 4-1-3-2 हे आपलं उत्तर येते. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण की व्यवसाय सुलभता म्हणजे काय? अस्तित्वात असलेल्या नियमाला सरळ आणि सुसूत्रित करणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शासन कार्यक्षम आणि परिणामकारक करणे, व्यवसाय नफाभिमुख बनवणे आणि व्यवसाय समाज कल्याणाभिमुख बनवणे. तर व्यवसायाची सुलभता म्हणजे काय? तर की जसं अस्तित्वात असलेल्या नियमाला सरळ आणि सुशिक्षित करणे आणि त्यासोबतच माहिती तंत्रज्ञान वापर करून शासन कार्यक्षम आणि परिणामकारक करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा की भारतीय रिझर्व्ह बँकेने रिकामी जागा रोजी आपल्या कुबेर प्रणालीवर स्वयंचलित स्वीप इन आणि स्वीप आउट सुविधा सुरुवात केली. तर कोणता जो दिवस आहे ते विचारलेला आहे? तर 6 ऑगस्ट 2020 हा त्याचा दिवस आहे. 75वा प्रश्न आहे की रिकामी जागा यांच्या जयंतीच्या दिवशी ऑक्टोबर 11, 2014 रोजी भारताचे जे पंतप्रधान यांनी सांसद आदर्श ग्राम योजना जाहीर केली, ते कोण होते? तर लोकनायक जयप्रकाश नारायण हे होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण की 1 जुलै 2017 पासून भारतात GST लागू झाला आहे. राज्य सरकारे GST गोळा करतात आणि CGST केंद्र सरकार गोळा करतात आणि IGST राज्य सरकार तसे केंद्र सरकार गोळा करतात. तर कोणती विधान बरोबर आहेत? तर बघा आपलं 1 जुलै 2017 पासून GST लागू झाली, राज्य सरकार SGST CGST हे बरोबर आहे आणि हे काय चुकीचं आहे. त्यामुळे ABC आपलं बरोबर येते. इथं सुद्धा आपल्याला जोडायला विचारायचं आहे की जसं हस्तांतरित बँक आणि हस्तांतरित बँक. तर सार्वजनिक क्षेत्रातील जे बँका विलीनीकरणाचे जोड्या लावायचं आहेत. तर बघा अलाहाबाद बँक हे इंडियन बँक येते. त्यानंतर ओरिएंटल बँक कॉमर्स हे पंजाब नॅशनल बँक येते आणि कॉर्पोरेशन बँक हे युनियन बँक आणि सिंडिकेट बँक हे कॅनरा बँक येते. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की भारतीय रेल्वेने श्रमिक विशेष ट्रेन्स रिकामी जागापासून सुरू केली, तर कधीपासून सुरू केलेली आहे? 1 मे 2020 पासून सुरू केलेली आहे. त्यानंतर खालील विधाने विचारत घ्या. जसे 79वा आपला प्रश्न आहे की डायरेक्ट टॅक्स कोड 2012 आणि शैक्षणिक कर्जावरील करातील सूट आहे तशीच चालू ठेवली, हे काय अगदी बरोबर आहे. त्यानंतर डायरेक्ट टॅक्स कोड 2012 ने प्रवास भत्त्यावरील करातील सूट आहे तशीच चालू ठेवली, हे चुकीचं आहे.
आणि डायरेक्ट टॅक्स कोड 2012 अधिभार शैक्षणिक कर आहे तर हे तसंच चालू ठेवलं तर हे काय चुकीचं आहे. त्यामुळे 79चे उत्तर आपलं फक्त 1 येते. पंचायत संसार सेवा योजनेचे जे आपले फायदे आहे ते फायदे विचारलेले आहे. फायदे असे आहे की गरजू भागाला न्यूनतम सरकारी खर्चामध्ये टपाल सेवा पुरवणे, बरोबर आहे. संबंधित भागामध्ये रोजगार संधी निर्माण करणे, हेही बरोबर आहे. शहरी भागात वेगवान टपाल स्पीड पोस्ट करणे हे चुकीचं आहे. पंचायत संसार सेवा योजनेच्या मार्फत शहरी भागात बचत निर्मिती करणे हे काय चुकीचं आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर जे आपलं बरोबर येते. जुलै 2019 ऑक्टोबर 2020 मध्ये 20 सागरमाला प्रकल्प पूर्ण झाले आहे, ज्यात रिकामी जागा यांचा समावेश होतो. जसे 9 बंदर औद्योगिक प्रकल्प, 7 बंदर जोडणी प्रकल्प, 9 बंदर आधुनिकीकरण प्रकल्प की 4 किनारी समुदाय विकास प्रकल्प. तर यामध्ये 9 बंदर आधुनिकीकरण प्रकल्प हे त्याचं उत्तर येते. त्यानंतर बघा की 31 डिसेंबर 2021 पर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 289 औद्योगिक क्षेत्र निर्माण केली. 289 औद्योगिक क्षेत्रापैकी 253 मोठी औद्योगिक क्षेत्रे आहेत आणि 289 औद्योगिक क्षेत्रापैकी 24 लहान औद्योगिक क्षेत्र आणि 12 ग्रोथ सेंटर आहे. तर कोणकोणत्या वाक्याचे बरोबर आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर बघा 31 डिसेंबर 2021 औद्योगिक विकास मंडळ औद्योगिक क्षेत्र निर्माण केले, बरोबर आहे. 289 औद्योगिक क्षेत्रापैकी 253 जे मोठे आहेत हेही बरोबर आहे. आणि हे जे आपलं 1949 ते 50 ते 2019 ते 20च्या दरम्यान व्यापार शिल्लकीची सकारात्मक होती. तर बघा 1972-73 आहे आणि 2016-17 आहे. हे अगदी काय बरोबर आहे. खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे तो अगदी महत्त्वाचा सुद्धा आहे. त्यानंतर 85वा प्रश्न आपण बघू की 2020-21 मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीच्या संदर्भात खालील राज्यांची चढत्या क्रमाने जी आहे ते मांडणी करायची आहे. तर 20-21 मध्ये थेट विदेशी गुंतवणुका संदर्भात तर कोणी कोणी जास्तीत जास्त केलेली आहे ते सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिले येते तामिळनाडू, त्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात हे त्याचा क्रम आहे. त्यामुळे हे त्याचं उत्तर येते. खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पनीय व्यवस्थापन कायदा 2003च्या पुनर्वलोकनासाठी करण्यात आली होती. तर जसं वाय.व्ही. रेड्डी समिती 2013, सी रंगराजन समिती 2007, महावीर त्यागी समिती 2005 की एन.के. सिंग समिती 2016. तर बघा एन.के. समिती 2016 हे त्याचं उत्तर आहे. ठेव विमा आणि पतहमी महामंडळ सुधारणा कायदा 2021च्या संदर्भातील खालील विधाने म्हणजे कोणते योग्य आहे ते सांगायचे आहे. की जसं ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक तसेच विमाधारक नसलेल्या बँकांसाठी अनिवार्य आहे. त्यानंतर ठेव विमाचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही आणि ठेव विमा हप्ता बँकाद्वारे भरला जातो. तर हे संदर्भातील जी विधाने आहेत ते कोणकोणती योग्य आहे ते आपल्याला सांगायचे. तर बघा ठेव विमाचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जात नाही आणि ठेव विमा हप्ता बँकाद्वारे भरला जातो हे बरोबर आहे. पहिलं जे आपलं वाक्य चुकीचं आहे. केंद्रीय कराची राज्यांमध्ये करावी लागणारी जी विभागणी आहे ती रिकाम्या जागा घटकावर आधारित आहे. तर कोणकोणते घटक आहे जसं राज्यांची लोकसंख्या, राज्यांचे भूक्षेत्र, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता, राज्यांचा कर आणि उत्पन्नातील सहभाग की रोजगार संधीचे प्रमाण. तर 88चं जे उत्तर आहे की राज्यांची लोकसंख्या आणि त्यांचे भूक्षेत्र त्याच्यावर अवलंबून आहे आणि राज्यांचा कर आणि उत्पादनातील सहभाग त्याच्यावर अवलंबून आहे. भारत सरकारकडून रिकामी जागांमध्ये 100% पर्यंत विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. तर प्रत्यक्ष गुंतवणुकीला जसं विमानतळे, कुरिअर सेवा, तेल शुद्धीकरण, हॉटेल आणि पर्यटन क्षेत्र तर कशासाठी परवानगी दिलेली आहे 100% परवानगी दिलेली आहे. तर बघा 10 ऑगस्ट 2021 रोजी भारत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 घोषित केलेली आहे आणि उज्ज्वला 2.0 अंतर्गत ठेवमुक्ती LPG जोडणीसोबतच लाभार्थ्यांना पहिले 3 महिने सिलेंडर गॅस शेगडी मोफत देण्यात आलेली आहे. तर कोणते विधान बरोबर आहेत तर ए फक्त जे आहे ते बरोबर आहेत, बाकीचे हे जे आहे ते अगदी चुकीचं आहे. त्यानंतर 91वा प्रश्न की कोणते शारीरिक वाढीचे मानक निर्देशांक नाहीत जे मुलांच्या पोषण स्थितीचे वर्णन करतात. अशक्तपणा, वयानुसार उंचीसाठी वजन आणि वयानुसार वजन तो कोणत्या पोषण स्थितीचे वर्णन करतात. म्हणजे मानक निर्देशांक नाही जे मुलांच्या
ते. तर 91 वेळी तर येते बघा, अशक्तपणा हे कुठल्याही प्रकारचं शारीरिक वाढीचे मानक निर्देशांक नाही. अशक्तपणा. जर शासनाने शेतकऱ्यांना रोख मदत केली तर WTO निकषानुसार ते रिकाम्या जागांमध्ये समाविष्ट होते. तर कसं समाविष्ट होते बघा, निळी पेटी, श्वेत पेटी, हरित पेटी की लाल. तर निळी पेटीमध्ये ते जमा होते. तर भारतातील कृषी यांत्रिकीकरणाच्या सर्वसमावेशक वाढीला चालना देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन 2014-15 मध्ये सुरू करण्यात आले आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत कृषी यंत्र सामुग्रीचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक देण्यासाठी राज्य सरकारांना मदत दिली जाते. तर कोणतं विधान आपल्याला भारतातील कृषी यांत्रिकीकरणासाठी सर्वसमावेशक वाढीला चालना देण्याचे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन 2014-15 मध्ये सुरू करण्यात आले बरोबर आहे. आणि यंत्रसामुग्रीचे प्रशिक्षण प्रत्यक्ष देण्यासाठी राज्य सरकारांना मदत दिली जाते. हे वाक्य काय बरोबर आहे. तेलासाठी अन्न म्हणजे डॉलर संकट, दुष्काळ, अन्नधान्यांच्या उच्च किमती की संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिबंध. तर ते तेलासाठी अन्न हे प्रतिबंध होते. अलीकडेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तरुण व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम योजना SIP सुरू केलेली आहे. ती योजना रिकामी जागा म्हणून ओळखली जाते. जसं युवा सहकार, युवा मित्र, सहकार मित्र किंवा यापैकी काहीही नाही. तर सहकार मित्र हे त्याचं नाव होतं. तर खालीलपैकी कोणत्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये परसबाग लागवड प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे? जसं पुणे, सांगली, नाशिक आणि अमरावती. तर बघा, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये आणि अमरावतीमध्ये, सांगलीमध्ये नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार कलम 30 मध्ये रिकामी जागा संबंधात आहे. तर काय आहे त्याचा? आगाऊ अन्न आणि पोषण सुरक्षा, दुर्गम डोंगराळ आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांसाठी अन्न सुरक्षा, इतर कल्याणकारी योजना की निर्णय घेण्याचे दुर्गम आणि डोंगराळ आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांसाठी अन्न सुरक्षा हे त्याच्या संबंधात आहे. विहीर योजना 1999 मध्ये रिकामी जागांमध्ये विलीन करण्यात आली. तर कशामध्ये विलीन करण्यात? स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनामध्ये विलीन करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणत्या शासनाच्या समावेशक मार्गदर्शक तत्वानुसार प्राधान्य रेशन कार्डचा जो पात्रता निकष नाही विचारला आहे, जसं कोणतेही ट्रान्सजेंडर व्यक्ती, आदिवासी गटातील सर्व घरे, ज्यांच्याकडे कोणतीही जमीन नाही अशी शेतमजूर की निराधार असलेले भिक्षेवर जगणारे कुटुंब. तर ज्यांच्याकडे कोणतीही जमीन नाही अशी शेतमजूर हे काय आहे? रेशन कार्ड पात्रताचे निकष जे आहे तिथे निकष नाही, की जसे हे. अन्न सुरक्षितेची प्रथम जाणीव केव्हा झाली? जसं अन्न कृषी संघटनेच्या 1974च्या जागतिक अन्न परिषदेत की 1989च्या 1981च्या की 1994च्या. तर बघा 1974ला झालेली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ही पीक विकास योजना आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे ऑगस्ट 2007 मध्ये सुरू करण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा उद्देश मातीचे आरोग्य पुनर्संचित करणे हे आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आपल्या आयोगाने दिलेलं नाही आहे किंवा हा जो प्रश्न आहे तो कॅन्सल झालेला आहे. 2018-19च्या केंद्रीय अर्थसंकल्पनेत ऑपरेशन ग्रीन्स योजना जाहीर करण्यात आली होती आणि 2020 पासून ऑपरेशन ग्रीन्स योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या उपाययोजनांची व्याप्ती टॉपपासून टोटल एक्सेस अधिसूचनेत फळे आणि भाज्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर बघा 2001 म्हणजे 18 आणि 19च्या केंद्रीय अर्थसंकल्प ऑपरेशन ग्रीन्स योजना जाहीर करण्यात आली. हे काय बरोबर आहे. कोविडच्या वाढीदरम्यान केंद्रीय मंत्रालयाने आरोग्य सेवा क्षेत्राला महत्त्वपूर्ण वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी कोणत्या सहकारी संस्थेची जी आहे ती मदत घेतलेली आहे? तर कोणकोणत्या संस्था आहेत त्या? राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ म्हणजे NCDCची मदत घेतलेली आहे. मध्यान्ह भोजन योजना 1997 मध्ये सुरू केली आणि ऑक्टोबर 2007 मध्ये ही योजना उच्च प्राथमिक वर्गातील म्हणजे 6वी त्यानंतर 7, 8, 9 मुलांना समाविष्ट करण्यासाठी वाढवण्यात आलेली आहे. हे अगदी काय बरोबर आहे. तर फक्त ब बरोबर आहे आणि ते 1997 मध्ये काय सुरू झालेली नाही आहे. अणुऊर्जा प्रकल्प वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या आण्विक क्रिया आहेत ते कोणकोणत्या? जसं विखंडन, संलयन, आण्विक क्षय की आण्विक स्थिर. तर बघा विखंडन, संलयन आणि आण्विक क्षय हे त्याचे आण्विक क्रिया आहेत, पण आण्विक स्थिरता हे नाही आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर जे आहे ते हे येते. अणुशक्ती केंद्रातून निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्ग घन कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया केल्यानंतर
काय होते की जसं नियर सरफेस डिस्पोजल फॅसिलिटीजमध्ये त्यांची विल्हेवाट लावली जाते, की डीप सरफेस डिस्पोजल फॅसिलिटीजमध्ये त्यांची विल्हेवाट लावली जाते, तो पर्यावरणात सोडून दिला जातो की काय होते. नियर सरफेस डिस्पोजल फॅसिलिटीजमध्ये त्यांची विल्हेवाट लावली जाते, त्याचं उत्तर आहे. अणुभट्ट्या हे किरणोत्सर्गाचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत. तर ते विशेषत म्हणजे कोणतं विचारलेलं आहे, तर न्यूट्रॉन आणि किरणोत्सर्ग हे स्रोत आहे. त्यानंतर वस्तूला स्पर्श न करता त्या वस्तूबद्दलची माहिती मिळवता येते, या तंत्रज्ञानाला आपण काय म्हणतो, जिओडेटिक असे म्हणतात. त्यानंतर थोरियमचा अणुइंधन म्हणून वापर म्हणजे याबाबत खालीलपैकी कोणती विधाने जी आहेत ते सत्य आहेत विचारलेले आहेत. बघा की जसं थेरियम इंधन म्हणून वापरण्यापूर्वी अणुभट्टीत युरेनियम 233 रूपांतर करणे आवश्यक आहे, हे वाक्य जे आहे ते बरोबर आहे. आणि केरळ ओरिसा किनारपट्टीत वाळूर मोनेझाईटचे ज्या जवळपास 8 ते 10% थेरियम असते आणि मुबलक साठे आहेत, हे अगदी बरोबर आहे, जसं बी आणि डी. तर प्रश्न क्रमांक 110चा बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊ, कोणती वाक्य बरोबर आहेत. विकिरीकरण हानिकारक जीवाणू कमी करून अन्न उत्पादने अधिक सुरक्षित बनवतात. विकिरण अन्न उत्पादने किरणोत्सारी बनवतात. अन्न विकिरणमुळे अन्नाचे जे पौष्टिक नुकसान कमी आहे आणि अन्न विकिरणेला जागतिक आरोग्य संघटना जे आपलं वाक्य आहे की विकिरण हानिकारक जीवाणू कमी करून अन्न पदार्थ सुरक्षित करते, बरोबर आहे. आणि पौष्टिक नुकसान कमी आहेत, हे वाक्य काय बरोबर आहेत. जीव वस्तुमानाला उपयोगी ऊर्जेत रूपांतरित करण्यासाठी कोणती पद्धत उपयोगी नाही, जसं जैव रासायनिक, वायुकरण, औष्ण रासायनिक की विद्युत विघटन. तर हे जे आहे विद्युत विघटन हे योग्य नाही आहे, बाकीचे सगळे काय योग्य आहे. तर कार्यक्रमातून निर्मित उत्पादने आणि सेवा यांच्यापासून व्यापारी लाभ प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने स्वतःच्या मालकीची रिकामी जागा कंपनी स्थापित केलेली आहे. तर ती कंपनी कोणती आहे, तर बघा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड हे आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया, दीडबिंदू स्थिर घुमट प्रारूप हे रिकामी जागाचे प्रारूप आहे. तर कशाचे प्रारूप आहे, तर बायोगॅस संयंत्र आहे. विस्फोट झाल्यानंतर 1 टन TNT रिकामी जागा एवढी ऊर्जा उत्सर्जित करते, ती केवढी, 4.2 बिलियन ज्यूल्स हे जे आहे ते हे करते. वीज निर्मितीच्या स्वदेशी त्रिस्तरीय कार्यक्रमातील खाली दिलेल्या 3 टप्प्यांचा जो योग्य क्रमांक आपल्याला लावायचा आहे, तर बघा वायुदाब जडपत्ती अणुभट्टी हे बरोबर आहे. त्यानंतर जलद बिडर अणुभट्टी आणि सी हे त्याचा क्रम आहे. खालीलपैकी कोणते विधाने छतावर बसवण्यायोग्य ग्रीड कनेक्टेड सोलर फोटो व्होल्टाईक सिस्टीम बाबत योग्य आहे, जसं यात साठवणुकीसाठी विद्युत घटक असावाच लागतो. त्यानंतर 1 KWP ची ग्रीड कनेक्टेड सोलर सिस्टीम उभारण्यासाठी 10 चौरस मीटर जागेची गरज असते. ही निवासी जागांच्या छतावर स्थापित केली जाऊ शकते, मात्र व्यापारी संकुलाच्या छतावर नाही, आणि ही विद्युत पारेषण व वितरणामुळे होणारी हानी वाचवू शकते. तर बघा बी आणि डी हे आपलं वाक्य आहे ते बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की भरती आणि ओहोटी ऊर्जा संयंत्राचे जे 3 प्रमुख घटक आहे ते कोणकोणते. बघा जसं ऊर्जा केंद्र, धरण, मोठा हौद, धरण, समुद्राला जोडणारा जलमार्ग, त्याचं उत्तर येते. सूर्यमित्र ही जी संज्ञा आहे ते कशाबद्दल आहे, तर ते सौर PV तंत्रज्ञ याच्याबद्दल आहे. 120वा प्रश्न आहे की भूस्तर कक्षेतील सेवा जीवन पूर्ण झाल्यानंतर उपग्रह पुन्हा उच्च कक्षेत पाठवले जातात आणि नंतर निष्क्रिय केले जातात. भूस्थिर कक्षेतील सेवा जीवन पूर्ण झाल्यानंतर उपग्रह सागरामध्ये पाडून नष्ट केले जातात. तर कोणतं वाक्य बरोबर आहे, तर हे जे वाक्य आहे आपलं की भूस्तर कक्षेतील हे वाक्य आपलं बरोबर आहे की पुन्हा उच्च कक्षेत पाठवले जातात आणि नंतर निष्क्रिय केले जातात. जी लेबल नसलेल्या डेटामधून लपलेली रचना शोधण्याचा प्रयत्न करते ती सिस्टीम रिकामी जागा नावाने ओळखली जाते. तर अणु सुपरवाईट लॉगिंग या नावाने ओळखली जाते.
आपण हे प्रश्न बघितले नाही ते पाहू की लोकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करणारी खालीलपैकी कोणती निर्णय समर्थन प्रणाली आहे? तर सारांश निर्णय समर्थन प्रणाली आहे. त्यानंतर वॉकी टॉकी रिकामी जागामध्ये चालते. तर काय असते त्याच्यामध्ये बघा, तर हा ड्युप्लेक्स मोड हे असते. आता जोड्या जुळवायच्या आहे, जसं विद्वान, ई उपक्रम, डिजिलॉकर, साक्षात आणि शोधगंगा. हे कशाबद्दल आहे त्याच्याबद्दल तपशील सांगितलं. हे जोड्या लावायच्या आहेत. वैज्ञानिक आणि संशोधकांच्या डाटाबेससाठी. त्यानंतर डिजिलॉकर हे सर्टिफिकेट ठेवण्यासाठी. त्यानंतर शासकात हे कशासाठी असेल तर PhD साठी. आणि शोधगंगा हे PhD साठी. शोधगंगा हे PhD साठी आहे आणि शासकात हे शिक्षण सुलभ करण्यासाठी. ते दुसरं हे आपलं त्याचं उत्तर येते. ठीक आहे, दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघू 25वा. TSR प्रोग्राम म्हणजे काय? संपुष्ट आणा आणि रहिवासी राहा प्रोग्राम जे प्रत्यक्षात पार पाडल्यावर स्मृतीमध्ये राहतील. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान PHP बद्दल खरे आहे? PHP सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग भाषा आहे. हे काय आपलं अगदी बरोबर आहे. स्टॅकिंग हब म्हणजे काय? तर एक हब दुसऱ्या हबची कनेक्टेड करणे म्हणजे काय? स्टॅकिंग हब आहे. नेटवर्कचे नोड्स ज्या प्रकारे एकमेकांशी जोडले आहेत त्या मार्गांचा जो संदर्भ देणारी संज्ञा आहे ती काय आहे? जसं नेटवर्क, टोपोलॉजी, कनेक्शन्स आणि परस्पर संबंध. तर बघा, टोपोलॉजी हे त्याचं उत्तर येते. KNN पद्धतीमध्ये कॅटेगोरियल आणि व्हेरिएबल्समधील अंतर जोडण्यास किंवा मोजण्यास कोणत्या पद्धती वापरली जातात? जसं हॅमिंग डिस्टन्स, त्यानंतर युक्लिडियन डिस्टन्स की मॅनहॅटन डिस्टन्स. तर ए त्याचं उत्तर येते. स्वयंचे पूर्ण रूप काय आहे? तर हे वाईट सांगितले की स्टेडी वेव्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग यंग ॲस्पिरिंग माइंड्स हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. ऑर्गेनेल्समध्ये DNAच्या वितरण करण्यासाठी जेव्हा DNAनी लेपलेली म्हणजे पेलेंट दबावाखाली झाडले जातात तर त्याला रिकामी जागा म्हणतात. त्याला काय म्हणतात? तर त्याला बायोलिस्टिक्स असे म्हणतात. PTCमध्ये pH जसं 5.0 ते 6.0 परिणाम हे उर्ती संवर्ध माध्यमाकरिता अनुकूलता म्हणजे मानले जाते. त्यापेक्षा उच्चतर pH जे आहे ते परिणामात रिकामी जागा दिसून येते आणि निम्न परिणामात हा असा दिसून येते. तर त्याची जे रिकामी जागा आहे ते भरायचे आहेत. बघा, जे उच्च pH सांगितलेलं आहे तर ते कठीण माध्यम असते आणि निम्न हे अंगारचे क्षीण घनीकरण करते. संकेतीकरण करणाऱ्या समग्र जिनांच्या संग्रहाला रिकामी जागा म्हणतात. तर इंड्रोम असं म्हणतात. त्यानंतर अलीकडे फैलाव झालेला गायी गुरांमधील त्वचेचा जे गुठळी रोग आहे ते रिकामी जागा असणाऱ्या विषाणूंपासून झाला आहे. तर ते विषाणू कोण? तर दुहेरीपट्ट रेखीय DNA हे त्याचा उत्तर आहे. रिकामी जागा यांना जैवसंरक्षण मूल्यांकन करण्यापासून सूट देण्याची दिनांक 30/3/2022 मध्ये ज्ञानप भारत सरकारच्या वातावरण ज्यात परकीय जीन नाहीत अशी संपादित पादम आणि वनस्पती संजीव हे त्याचं उत्तर आहे. व्हॅरमॅट विश्वविद्यालय आणि ट्रप्स विश्वविद्यालयाच्या संघाने बनवलेले जे स्वयंप्रतिकरण सजीव यंत्रमानव म्हणजे रोबो रिकामी जागा आणि आफ्रिकी नगरी बेडकाच्या पेशींचा आहे. तर हृदय आणि त्वचा आफ्रिकी बेडकांच्या पेशींच्या असं म्हटलेलं आहे. नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या ज्या संशोधकानुसार जुळवायच्या आहेत. जसं रॉबर्ट कॉक हे पेशीय क्षयरोग क्षमता, त्यानंतर पॉल अहर्लिच प्रतिक्षमतेतील जीव म्हणजे विषरोधकांची भूमिका आणि रोझेलिन वालो हे किरणोत्सारी तापमानाचा विकास आणि कार्ल लँडस्टेनियर हे मानवी रक्तगटांचा शोध. तर हे त्याचं उत्तर आहे. रिकामी जागा स्पीशीज हे एक प्रवर्तक संवर्ध म्हणून वापरून पारंपरिक किण्वन केलेले खाद्य तेने हे इंडोनेशियातील विस्ताराने वापरले जाते. तर
हायझो बस हे वापरले जाते. इसवी सन 1949मध्ये रसायनशास्त्रज्ञ लायनस पॉलिंग आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांनी रिकाम्या जागांवरील प्रसिद्ध केलेल्या छोट्या लेखामुळे रेणू रोगावरील संशोधकांच्या शक्यता ज्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत. तर वरील प्रसिद्ध, तर काय प्रसिद्ध? 3 सहकाऱ्यांनी सिकल सेल ॲनिमिया. डेअरी विकास बोर्डाचे बहुविध एंडोस्तर्गी भ्रूण स्थानांतरण तंत्रज्ञानाच्या ऊर्ध्व दर्जाच्या दुग्धदेयक आणि पशूंच्या माद्यांचे प्रजननाचे प्रमाण वाढते. या तंत्रातील प्रक्रियेत रिकाम्या जागा समान क्रिया असणाऱ्या संप्रेरकांचे टोचन केले जाते. तर बघा, पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक. 142वा प्रश्न आहे की पेरणीपूर्व म्हणजे बियांवर फायदेशीर जीवासोबत केलेल्या जैविक उपचार पद्धतीस काय म्हणतात? तर जैव प्रायमिंग असं त्यांना म्हणतात. जैव प्रायमिंग. आणखी एक जोड्या लावायचा प्रश्न आहे की पादप आणि वनस्पती जैव संरक्षित पातळी काय आहे हे? की ज्या संशोधनात वापरासाठी संरक्षित असणाऱ्या पादपांच्या वनस्पतींच्या खाद्य वापरांसाठी सुयोग्य असणाऱ्या पादपांच्या DNA सादरीकरण समाविष्ट होते. त्यानंतर वनस्पती जैवसंरक्षित पातळी 2 मध्ये तणांच्या बरोबर योग्य संकरण होऊ शकणाऱ्या GE पादपांचे संशोधन व विकास कार्य. आणि पातळी 3 मध्ये येते जननीय दृष्ट्या अभियांत्रिकी. त्याचं जे उत्तर आहे ते बघा, 4थ्या क्रमांकाचं उत्तर. मानवी रोग संशोधनात विभव असलेले जे अंग काय ते रिकामी जागा हे अंग. तर बघा, स्वयंसंघटित त्रिमितीय पेशी संवर्धन संस्था हे आहे. जेनेटिक पदार्थाला रिकामी जागा प्रतिदीप्तिशील रंजक बांधतो आणि DNA RNA मध्ये विभेदित करू शकतो. ॲक्रिडिन ना रिंगी. जोड्या दिलेल्या आहे की जसं केंद्रीय संस्था आणि नैसर्गिक आपत्ती. IMD हे थंड लाटा, त्यानंतर CWD हे पूर, GSI हे भूसंकलन आणि INCOIC हे सुनामी. तर याचं जे उत्तर आहे ते बघा, 3ऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. नवी मुंबई, सोलापूर, अमरावती विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये 10 विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहेत आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो. तर ABC हे सगळे वाक्य काय आहेत आपले बरोबर आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी हा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 58(2)B प्रमाणे गठीत केला आहे. आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी पाठपांच्या 75% निधी हा केंद्र सरकार राज्य देतो. आणि आपत्ती म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी हे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 46 मध्ये गठीत केलेले आहे. तर फक्त B आणि C हे काय बरोबर आहेत. पहिलं जे आपलं चुकीचं आहे, त्यामुळे 4थ्या क्रमांकाचं आपलं जे उत्तर आहे ते उत्तर येऊन जाईल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी कार्यवाहींना विरोध करण्यासाठी कोणत्या दहशतवादी विरोधी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे? तर फोर्स 1ची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन योजना 2016 तयार केली. तेव्हा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते ते होते स्वाधीन क्षेत्रीय. तशा प्रकारचे आपण 150चे प्रश्न आहेत ते अगदी महत्त्वाचे कव्हर केलेले आहे. 2025मध्ये ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.